माझ्या लास्ट म्हणजे शुगरची जी व्हिडिओ बनवली होती डायबेटिक पेशंटसाठी मी, त्या व्हिडिओची मला खूप छान असा रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे खूप म्हणजे माझ्या नॉर्मल फार्मा व्हिडिओपेक्षा ना त्या व्हिडिओ खूप छान मिळाले. बिकॉज शुगर पेशंट खूप आपल्या इंडियामध्ये आहेतच. शुगर BP हे नॉर्मल सगळ्यांसाठीच आहे. सो ह्यासाठी म्हणून मी एक सिरीज सुरू केली आता, फक्त आणि फक्त मेडिसिन सिरीज. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही एखादं तुम्हाला जर मेडिसिनबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती तुम्हाला मी देईन. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की मला या मेडिसिनबद्दल मला हवं आहे. सो आता मी शुगर मेडिसिन म्हणून आता सिरीज पहिला स्टार्ट करेन. त्याच्यानंतर मग BP, अस्थमा, अदर जेही आपले म्हणजे आजार आहेत ना त्याच्यावरती मी मेडिसिन्सवरती टॉपिक टाकेन. तुम्ही म्हणाल की कशा पद्धतीने सांगितलं जाईल, तर मी त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली मेडिसिन काय आहे, कशा पद्धतीने वर्क करतं, कोणी घेतलं पाहिजे, कधी घेतलं पाहिजे, कसं असतं, काय त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन काय असतो, सगळ्या गोष्टी सांगेन. पण मला एक गोष्ट नक्की सांगायची आहे. आता तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट मी तुम्हाला सांगते गोष्टी, असं मला नॉलेज आहे, मला एक्सपिरियन्स आहे, आणि मी जे शिकले मी त्याबद्दल तुम्हाला सांगते. सो फार्मसी सध्याचा माझा हा फायदा आहे की मला नॉलेज आहे. बट काही मी यूट्यूबर्सना किंवा इन्फ्लुएन्सना बघितले की विदाऊट एनी नॉलेज खूप साऱ्या गोष्टी, जसे नॉर्मल प्रोडक्टबद्दल, आता फेसवरती हे प्रोडक्ट लावायचे आहेत किंवा तुम्ही हे ऑइल लावा तुमची केसं वाढतील किंवा तुम्ही हे सिरम वापरा, असे खूप सारे व्हिडिओ बनवतात. बट प्रमोशनसाठी तुम्ही जर व्हिडिओ बनवताय किंवा प्रमोशनसाठी तुम्ही एखाद्या गोष्टी तुमच्या फॉलोअर्सना किंवा तुमच्या जितकेही लोक तुमची व्हिडिओ बघतात तुम्ही त्यांना जर सांगता एखादी गोष्ट तर ती चुकीच्या पद्धतीने न सांगता, किंवा जर तुम्हाला त्याचा खरंच उपयोग नाही झाला